नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा। या आईबाबांनी आपल्याला मूल होऊ दे म्हणून नवस केला। साधा सुद्धा नाही तर गावोगाव फिरून प्रत्येक देवाला नवस केला। 5 वर्ष मनात एकच मनस्वी इच्छा, आम्हाला आईबाबा होऊ दे। आणि मग जन्म झाला मनस्वीचा। आज आपण आलो आहोत चिंचपोकळी इथल्या भाकरे कुटुंबात, जिथे एक गोंडस बालपण रुजतंय। भेटूया मनस्वी भाकरेला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय मनू, ए मनू, तू काय खातेस? तू बिस्किट खातेस का? तुला मी ह्याच्यातनं थोडीशी हवा घालू का? तर मनस्वीची आणि माझी तर मैत्री झाली आहे, पण हे सगळे तिचे कोण आहेत आपण जाणून घेऊया। तुमच्यापासून सुरुवात करूया। माझे नाव भाग्यश्री संदीप भाकरे, मी मनस्वीची मम्मी आहे। ओके। मी संदीप श्रीरंग भाकरे, मी मनस्वीचा पप्पा। मी मनस्वीची आजी आहे आणि माझं नाव शांता रघुनाथ जाधव आहे। मी मनस्वीचा आजोबा, माझं नाव रघुनाथ तुकाराम जाधव। मी मनस्वीचे आजोबा, माझं नाव श्रीरंग पांडुरंग भाकरे। अच्छा। मी मनस्वीची आजी अलका श्रीरंग भाकरे। ओळख सगळ्यांची झाली आहे, पण आता आपण गप्पा मारणार आहोत मनस्वीच्या आई बाबांची। आपण तुमच्यापासून सुरुवात करूया। लग्न कसं ठरलं? लग्न नात्यामध्येच ठरलं। अरेंज मॅरेज हा, होतं? हो। बरं म्हणजे माझ्या मामाच्याच मुलाला दिलेली आहे। सो लग्नानंतर तुम्ही ठरवलं होतं मूल इतक्या वर्षांनी होऊ द्यायचं किंवा असं काही मनात होतं? 2 वर्ष तिला म्हटलं होतं की आपण मुलाबाळाचा विचार न केलेला बरा, नंतर आपण करू, असा तो विचार मी केला होता। तुला जायचंय का तिकडे बाळा? चल आजीकडे जाऊया। तर तुम्ही असा विचार केला होता आणि मग मनस्वी झाली किती वर्षांनी? मनस्वी झाली माझी 6 वर्षांनी। बापरे। मग मधला काळ कसं झाला की 2 वर्षानंतर मी विचार केला होता की आपण बाळाला म्हणजे त्याचा प्लॅनिंग आपण करू बाळाचा नंतर। मग नंतरचा विचार म्हणजे मी हिला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, म्हणजे ही म्हणाली मला की आता बाबा आपले 2 वर्ष झालेले आहेत, तर आजूबाजूचे काय म्हणतायत हे करतात, आपण आता विचार करू बाळाचा, ह्यानंतर आपल्याला झालंच पाहिजे। मी म्हणालो ठीक आहे आपण विचार करू। मग अशा प्रत्येक टप्प्यानुसार आम्ही प्रत्येक डॉक्टरकडे गेलो। ज्या ज्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने प्रत्येकाने सांगितलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तुमचं व्यवस्थित होईल। फक्त म्हणताना असे म्हणायचे की तुम्ही दोघं जाडे आहात, थोडी जाडी कमी करा, त्यानुसार तुमचं होईल। मी म्हटलं ठीक आहे बाबा, आपण थोडे हेल्दी आहोत, त्याप्रमाणे थोडी आपण बॉडी पण कमी केली पाहिजे। त्या अनुषंगाने पण आम्ही दोघांनी एक्सरसाइज पण चालू केली होती। चला आता बाहेर आलं तर आपण प्रत्येक गोष्टी काय लवकर मिळत नाही, त्यासाठी कष्टही केलंच पाहिजे, त्याप्रमाणे मीही चाललो। मग आम्ही प्रत्येक टप्प्याला ज्या ज्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने तेच सांगितलं। ज्या ज्या लोकांनी सांगितलं की नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही इकडे चालल्यानंतर राहील, तसं त्या ठिकाणी गेलो। प्रत्येक देवस्थानाला आम्ही नवस घातलं की बाबा माझं बाळ राहू द्या, जे असेल ते आम्ही तुझं काय जे काय असेल तुला येऊन बाळाला घेऊन पाहायला पडतो। आणि तो प्रसंग हा माझ्या मते तरी की कोणाच्या आयुष्यात येऊ नये असा प्रसंग आमच्या आयुष्यात आलेला आहे की 6 वर्षांनी आम्हाला बाळ राहिलंय। त्यामुळे तो पिरियड भरपूरच आमच्यासाठी तरी फार कठीण आहे, कारण ज्यावेळी ही गावी जायची, गावचे आजूबाजूचे म्हणजे लोक आहेत जे आता वयोवृद्ध आहेत, त्यांच्या माइंडनुसार ते म्हणायचे की बाबा हे बघ हिचं लग्न झालंय, तिला लगेच राहिलं, आता तुझं कसं, तुला राहणार की नाही, तू ते प्रश्न कर, आठव, हे कर। आता त्या गोष्टीनुसार मी हिला सांगायचो काय टेन्शन करू नकोस, मूल ही देवाची देणगी आहे, ती आज ना उद्या आपल्या पदरात पडणारच आहे। त्यावेळी कधी म्हणायचे आता मी माझं आयुष्य संपवून घेते। बोलो संपून घे नाही का, आपलं हे नाहीये, म्हणजे आपलं आयुष्याला लागलेली देणगी आहे देवाची, ती आपल्याला मिळणारच आहे। त्यामुळे आयुष्य संपून काय करायचं, आपण घेऊ, टप्पा घेऊ, जाऊ, होईल, प्रयत्न होईल। त्यानुसार मग मी प्रयत्न करत राहिलो। आणि मी मगाशी म्हणालो की नवस आम्ही प्रत्येक ठिकाणी केले, फिरलो, गेलो, पण म्हणतात ना की बाबा आपला घरचा देव सोडून आपण इतर ठिकाणी फिरणं म्हणजे हे योग्य नाहीये। मग असं माझे वडील मला म्हणाले की बाबा काय करतो, चल आपण आपल्या गावच्या देवाला जाऊ, तिथे काय झालं तर होऊ द्या, बघूया। मग मी माझ्या मते तरी मला आठवतंय माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत माझ्या घरच्या गणपतीला कधीच गेलो नव्हतो, कधीच गेलो नव्हतो। वडील म्हणाले ना आता आपण जायचंच, जे काय होईल ते आपण आपल्या देवाजवळ जाऊ।
काय होला तिथे बोल. चला बा मी जाऊया. माझ्या पहिलं वर्ष असेल की मी माझ्या देवाला गेलो. बरं. ते मी साकडं घातलं की हे पण बाबा मला मी कधी नाही तू चुकलोय, तुझ्या दारी अजून आलो नव्हतो, तो आता तुझ्या दारी आलेलो आहे, तर मला नाराज करू नकोस. असं मी त्याला नवस घातला आणि लगेच माझ्यामध्ये 2 ते 3 महिन्यातच ही खुशखबर आम्हाला मिळाली क्या बात है. की बाहेर राहिला. हा असा आमचा सगळा प्रवास होता क्या बात आयुष्याचा. है. कसं फेस केलं, कारण जनरली बायकांना ह्याचा त्रास जास्त होतो. टोचून बोललं जातं स्त्रीला किंवा प्रश्न विचारले जातात स्त्रीला. मग नक्की काय चुकतंय किंवा वैद्यकीय पद्धतीने काय होतंय पुढे याचा विचार न करता तुझ्यातच काहीतरी दोष दोष असेल आहे, असं आपल्याकडे सहसा केलं जातं. तर स्वतःला कसं समजवलं किंवा नक्की कसं पार पाडलं दिव्य? कारण 6 वर्षांचा काळ हा तुम्ही सांगताय तसा जर गावी गेला इथे असेल जास्त तर फरक पडायचा नाही, एवढं कोण लक्ष देत नाही. पण जेव्हा मी गावी जायचे त्यावेळेस लोक बोलायचे अजून कसं नाही झालं, आजूबाजूला सगळ्यांना झालं, तुला कसं नाही झालं, काही प्रॉब्लेम आहे का, डॉक्टरना दाखवा, सगळे बोलायचे. मग मी बोलायचे ठीक आहे बघेल आम्ही, पण सगळे बोलायचे प्रत्येक वेळेस. तर मी एक वेळ बोलली की मी नाही जाणार आता गावी, जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेस जाणार गावी. तर हे बोलले ठीक आहे माझं मी जाऊन येईल. कारण ते जाऊन आले तर मी बोलली गणपतीला येईल तर मी आता बाळाला घेऊनच येईल, आता मी येणार नाही. मग हे गणपतीला जाऊन आल्यानंतर आता राहिले, आता यावर्षी जाईल बाळाला घेऊन. अजून जायचं आहे बाळाला आता घेऊन. मागल्या वर्षी गणपतीतच झाली ना ऑगस्ट मध्ये. काय वाटतं तुम्हाला आता गावात जाताना कसं हो, वाटेल? आता आनंद आहे, खुश वाटते बाळाला घेऊन. कोणाला जाऊन सगळ्यात आधी भेटणार आहात हे बघा. सगळ्यांना भेटतील, दाखवेल हा माझी मुलगी आहे. मग पहिल्यांदा जेव्हा बातमी कन्फर्म झाली ते कसं सांगितलं किंवा? हा मी सकाळी 7 वाजता उठले आणि चेक केलं तर पॉझिटिव्ह आल्यानंतर मी पळत गेले यांना उठवायला की उठा मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तर हे त्यावेळेस बोलले हळू सावकाश चढ बोलतात, खाली नाही पडशील वगैरे. लगेच हो प्रसंग असा म्हणजे मी शो करून आलो होतो आणि म्हटलं आपलं झोपलेलो, तर सकाळी 7चा टायमिंग असेल 7 वाजता. तर हिने ते सगळं चेक केलं, जे आपल्या प्रोसिजर असतात त्याप्रमाणे तिने चेक केलं, घरी चेक केलं. तर मला खालूनच ओरडायला लागली, अहो उठा अहो उठा. म्हटलं काय झालं ग, कशाला एवढी ओरडतेस? मग ती तिथून माझ्या मते शिडीवरून धावत जी वर आली. मी पण एवढा खुश झालो, म्हटलं जे आपण गृहीत धरलं होतं त्या गोष्टी आपल्या सार्थक होत आहे. तर ती लगेच धावली, तिला म्हटलं थांब, जाताना ती खाली शिडावून हळू उतर बाई, जास्त टेन्शन घेऊन खाली उतर, मग काय त्या पुढचं मी येतो. मग खाली आलो. त्यानंतर आल्यानंतर मग हिने आईला फोन या सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं झालंय. तिकडून खुश झाले, मी तर खुश होतीच. मग नंतर हिला सांभाळून सगळ्या गोष्टी करायला मी सांगितल्या. तर दोन्ही आज्या माझ्या बरोबर आहेत मनस्वीच्या, आणि आजोबा पण आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मगाशी आईबाबांशी बोलत असताना असं कळलं की बऱ्याच वर्षांनंतर मनस्वीचा जन्म झालाय. आईबाबांना जसं बोललं जातं स्पेशली आईला, तसं सासूला आणि आईच्या आईला सुद्धा. मग तुम्हाला लोक विचारायचे का की बाळ का होत नाहीये, किंवा तुम्हाला काय अनुभव आला त्या दरम्यान? आई लोक बोलायची की मला मी उशिराने झालेली, अच्छा. तुझ्या वळणावर गेली, अच्छा. अशी काय काय लोक बोलायचे. बरं. मी म्हणायचे असं नाही, आता कधी मला उशिरान झालं नंतर माझ्या मी मुलीला होईल आज नाही उद्या. मग मी असं म्हणत गेलं प्रत्येकाला. काय वेळानं आपले झालं माझ्या मुलीचं चांगलं. पण तुम्ही काही नवस बोलले होते का? मी बोलले ना, आमच्या देवीला बोललेले, आमच्या तिथं घरी बोललेले. आजी तुमचा काय अनुभव होता? मला पण तसाच अनुभव आहे, पण मी संतोषी मातेला नवस केला होता. बर, सुरुवातीला तुम्ही होतात, होय, मग सुरुवातीला रात्री मी. जागणं बिगणं माझी मी करायची. तुम्ही करायचं? काय कंटाळा येत नव्हता. कोणाच्या ड्युटी असायच्या? आम्ही दोघीच असायचं. आई आणि मग आजोबांची ड्युटी असायची की नाही? हो ड्युटी होती ना. मी घरी आल्यानंतर संध्याकाळी 11-11:30 नंतर 2 वाजेपर्यंत तिला घेऊन बसायची, हीच माझी ड्युटी होती. तुम्ही सुद्धा मुलं वाढवली आहे, अर्थात त्याच्यात आता खूप मोठा काळाचा फरक आहे. पण काय वाटतं, पद्धती बदलल्या आहेत? खूपच बदलल्या काय फरक पद्धती. जाणवतो? काय फरक जाणवतो तुम्हाला? पहिलं म्हणजे असं एवढं लहान मुलांचं असं एवढं कोण कौतुक करत नव्हतं. आता खूप म्हणजे खूपच जपतायत पहिल्यापेक्षा. तुम्हाला काय वाटतं, काय फरक आहे? सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो? तुमची मुलगी तुम्ही वाढवत असताना आणि आमची आता? मुलगी आम्ही कसं रानामातली कामं करून आम्ही आमच्या मुलांना सांभाळलं. तसं आता ह्या मुलीला आम्ही 9 महिने रानात गेलो नाही. बर, हिच्यासाठी घरात बर. थांबलो, नातीसाठी. मनस्वीच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. दोन्ही आज्यांबरोबर आपण आता एक खेळ खेळणार आहोत. सज्ज आहात? मी खेळ समजावून सांगते.
इथे मध्ये एका वाडग्यामध्ये काही मणी ठेवले आहेत आणि दोऱ्याची रिळं आहेत. तुम्हा दोघींनाही या मण्यांची एक माळ करायची आहे मनस्वीसाठी. जास्तीत जास्त मण्यांची माळ 1.5 मिनिटाच्या जी आजी करेल ती जिंकेल झी युवा तर्फे मनस्वीसाठी एक आकर्षक चांदीची भेटवस्तू. सज्ज आहात? तुमची 1.5 मिनिटाची वेळ सुरू होते आता. अर्धा मिनिट झालं. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वा 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 वा. एक गोष्ट मला विचारायची आहे. दोन्ही आज्या इथे चष्मा न लावता बसल्यात. तुम्हाला चष्मा आहे दोघींनाही? चष्मा न लावता इतक्या बारीक फळ्यांची माळ केली आहे. मला वाटतं दोघींनाही प्राइज मिळालं पाहिजे. तरी सुद्धा आपण मणी मोजणार आहोत कारण शेवटी एक विजेती आहे. आपण आधी अलका आजीची माळ मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 12, 13 मण्यांची माळ आहे ही. आणि ही आहे 1, 2, 3, 4, 5, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. क्या बात है. शांत आजी जिंकलेल्या आहेत आणि मनस्वीसाठी त्यांना मिळते खास झी युवा तर्फे चांदीची भेटवस्तू. बऱ्याचदा आपल्या मनात बऱ्याच गोष्टी येतात जेव्हा आपण लहान मुलांच्या आईवडिलांना बघतो. त्यांचं वागणं कधी कधी मुलाच्या बाबतीतलं खटकतं, कधी कधी खूप कौतुक वाटतं. या सगळ्या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही. पण आज तुम्हाला एक संधी मिळते की ती सांगायचंय मला या माध्यमातून. तुम्ही मनस्वीच्या आई बाबांना मनस्वीबद्दल ते जे काही करतात, जे काही वागतात त्याबद्दल तुम्हाला काही आवडत असेल. मनस्वीने सांगून झाले तिला काय हवंय काय नको. आता तुमची वेळ आहे. तर मी मावशींच्या हातात एक फोन दिलाय. हा फोन आपण सगळ्यांमध्ये फिरवणार आहोत आणि एक संगीत वाजणार आहे. संगीत वाजत असेपर्यंत फोन फिरवायचा आहे आणि संगीत बंद झालं की ज्याच्या हातात तो फोन असेल त्यांनी बोलायचंय. मनस्विनीच्या आई बाबांना म्हणजे भाग्यश्री आणि संदीपला तुमच्या मनात जे काही आहे ते बोलून दाखवायचंय. फक्त ह्या दोघांना बोलायची अजिबात परवानगी नाहीये. तुम्हाला ह्याच्या सगळ्या स्माइलीज आहेत, आजकाल आपण सगळ्यांना पाठवत असतो. तर तुमची प्रतिक्रिया ही ह्या स्माइलीज मधनं तुम्हाला व्यक्त करायची आहे. ठीक आहे, सुरू करूया. चला संगीत सुरू करूया. प्लीज फोन पास करा. अरे आजींचा पहिला नंबर. खाताना की नाही खूप मुलीला ओरडते, कधी कधी मारते पण. जरा तर शांततेने घ्यावं ना मुलाला. बरोबर. तसं करत नाही, नुसते बडबडते. सून तुमची हो हो सून. आवडत नाही तुम्हाला अजिबात? ते नाही आवडत. ते नाही आवडत. होय. काय बरं वाटतंय? सासूबाईंची काय प्रतिक्रिया वाटते तुला? बरं, परत फोन पास करूया. आजी तुमच्यावर. तिनं औषध पाणी वेळेवर पुरगीला घालावं, का तर ती घालत नाही. बर, मग तिनं वेळेवर घालावं आणि तिला वेळेवर हे चारावं. बाकी काही नाही माझी अपेक्षा. चांगलं सांभाळा. वा. आईला एक पप्पी दिली आहे, सासूबाईंना हात जोडलेले आहेत. वा वा. सगळं मला असं एकंदर जाणवतंय की संदीप आदर्श पिता आहेत. त्यांच्याबद्दल कोणाला काहीच म्हणायचं नाही. तर अशा पद्धतीने सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं आहे. त्यानुसार तुम्ही बदल करालच. पण मला असं वाटतं की तुम्ही एकमेकांना हातात हात घेऊन मनस्वीच्या साक्षीने आज एक प्रॉमिस करा. काय प्रॉमिस कराल एकमेकांना? जो वेळ हवा, म्हणजे प्रत्येक शंका आहेत की मी वेळ देत नाही, तो वेळ हिला मी नक्की देईन आणि हिच्या जसं तिला हवं तसं घडवण्याचा मी प्रयत्न एक वडील म्हणून पूर्ण करेन आणि तो पूर्ण करीनच.
त्याबद्दल काही शंकाच नाही. क्या बात आहे. तुम्ही पण एक प्रॉमिस करा. हा, मामी बोलते त्याप्रमाणे मी पण तिची जरा जास्त काळजी घेईल. तिला ओरडणार नाही. ती जास्त काळजी घेईल, ओरडणार नाही हे मी प्रयत्न करील. आणि आई बोलते तशी मी तिला औषध वगैरे वेळेवर घालेल, लक्षात ठेवील. मी ते आजपासूनच सुरू करेल. चला, दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे मनस्वीच्या साक्षीने. आता आपण दोघांबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. बघूया ते मनस्वीसाठी काय जिंकतात. तर मी तुम्हाला खेळ समजावून सांगते. इथे एक बाळ आहे, बाहुली आहे अगदी तुमच्या मनस्वीसारखी. तिला तयार करायचंय आणि ह्या सगळ्या तयार करण्याच्या गोष्टी आपण ठेवल्यात. पावडर आहे, काजळ आहे, मोजे आहेत, डायपर आहे, टोपडं आहे, टॉवेल आहे आणि चड्डी सुद्धा आहे. तुम्हाला ह्यापैकी किमान 5 किंवा 5 पेक्षा जास्त गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित बाळाला घालून तयार करायचं आहे. जर तुम्ही 5 पेक्षा जास्त किंवा 5 गोष्टी या बाळाला व्यवस्थित घातल्या तर तुम्हाला मनस्वीसाठी मिळणार आहे झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर सोपं आहे, खेळ सोपा आहे नाही. असा कसा सोपा खेळ देणार. गंमत अशी आहे की मगाशी एकमेकांना प्रॉमिस केलं ना तसा एक हात धरून ठेवायचा एकमेकांचा. हात धरा पाहू. प्रॉमिस करताना कसा हात धरला होता. हा हात असाच ठेवायचा. आता तुमचा हा हात आणि तुमचा तो असं एकेका हाताने हे सगळं करायचंय जोडीने. कळलं. वेळ तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटांची. 2 मिनिटाच्या आत 5 किंवा 5 पेक्षा जास्त गोष्टी. तुम्ही अर्थातच त्यांना सांगू शकता हे असं कर ते तसं कर, सुचवू शकता आणि चेअर सुद्धा करू शकता. तर मनस्वीसाठी जिंकायचंय. तयार आहात? ओके, रेडी, स्टडी, स्टार्ट. आणि ते खरं बाळ आहे, त्याचे हाल नका करू. पावडर लावलेली आहे. अरे बापरे, डोळ्यात गेली पावडर. काजळ लावला आहे. बर, तर झोपा त्या बाळाला. 30 सेकंद झाले आहेत. आता बाळाचे किती हाल. ते बिचाराला लागतंय. 1 मिनिट झालंय, अजून 1 मिनिट राहिलंय. चला, 1.5 मिनिटं झालेलं आहे. इकडून घ्या ना वडून वरती. चला 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 चला. समजत नाही. ओढा ओढा. 10 सेकंद राहिले शेवटचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली आहे. बर, अरे बापरे, काय ती अवस्था बाळाची. बघू बरं, आपण जरा बाळ बघूया. काय अवस्था केली दोघांनी मिळून. अरे 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 अरे, बिचारं बाळ. बघू बरं, नाकाला काजळ काय, तोंडात दोरी काय, कसं व्हायचं याचं. उठलं ना मध्ये. असं झालं. घ्या बरं, तुम्ही दाखवा बरं सगळ्यांना कसं दिसते तुमचं बाळ. अगं ग ग ग ग ग. बरं, आपण सगळं मोजूया. आपण पावडर लावली, काजळ लावलं, 1, 2, टोपडं गाठ मारली होती ती आत्ता सुटली आहे तर मी ते तुम्हाला देते. चड्डी, मोजे, झबलं मोजू शकत नाही कारण 1 बटन राहिलं, पण तरी सुद्धा 5 गोष्टी झाल्या आहेत. याचा अर्थ तुम्ही जिंकले आहात. या खेळात जिंकून तुम्ही मनस्वीसाठी जिंकला आहे झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. गोड गोड मनस्वीला भेटून मला खरंच मनस्वी आनंद झालाय. पण आजच्या भागात इथेच थांबावं लागणार आहे. आता भेटणार आहोत पुढच्या भागात अजून एका कुटुंबातलं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा.